तर मला असं वाटतं की अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करतंय त्यांच्या तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना, पळतात कशाला आहे। काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावातावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते, आमचे सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते। पळतात कशाला आहे, पळतात का? येऊन सांगा ना काय नितेश राणे खोटं बोलतोय, बाकी हे सगळे खोटं बोलतात, दिशा सायलांचे वडील खोटं बोलतात, सांगून टाका, विषय क्लिअर करून टाका। आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची, त्यांची माफी मागू नैतिकतेच्या आधारे। असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरेच्या, बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत, चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो। मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा सायलांना ओळखतो की नाही, ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना। सन्माननीय अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे, ज्यांची नावं दिशा सायलांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला, तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा, एवढीच मागणी सभागृहाने केली। आणि त्या अनुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजींनी सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नहीं, अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे। उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें। खुद नारायण राणे साहब को फोन किया था, एक नहीं 2 बार किया था। आपको भी 2 बेटे हैं, मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप, पूछिए राणे साहब को। राणे साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।